राज्यातील 73 लाख पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पेन्शनधारकांनी कृपया इकडे लक्ष द्यावे। येणाऱ्या पुढील महिन्याच्या 1 ऑक्टोबर 2025 पासून सरकारी पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून 5 नवीन नियम आता लागू करण्यात आले आहेत। राज्यातील सर्व पेन्शनधारकांसाठी सर्वात महत्त्वाची सूचना आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। सरकारी पेन्शन घेत असलेल्या पेन्शनधारकांसाठी कडक 5 नियम आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत, ज्याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होत आहेत। या 5 नियमानुसार तुम्हाला 3 महत्त्वाची कामे ऑक्टोबर महिना संपायच्या आतमध्ये करायला सरकारच्या माध्यमातून आता सांगितलेलं आहे। जे पेन्शनधारक ही 3 महत्त्वाची कामे करणार नाहीत त्यांना येणाऱ्या 1 ऑक्टोबर 2025 पासून त्यांच्या बँकेतील पेन्शन तुम्हाला काढता पण येणार नाही आणि कोणतीही रक्कम तुमच्या बँकेमध्ये भरता देखील येणार नाही आणि सरकारी पेन्शन त्या ठिकाणी जमा देखील होणार नाही असं सांगण्यात आलं आहे। प्रत्येक महिन्याला बँकेमध्ये पेन्शन ही जमा होत असते आणि या पेन्शनवर चोरांचा डोळा असतो। महाराष्ट्र राज्यातील जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये जवळपास 5 ते 6 पेन्शनधारकांच्या बँकेतील पेन्शन अचानक उडाल्याच्या समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून ज्या पेन्शनधारकांची पेन्शन त्या ठिकाणी सरकारी येते आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक अशा सरकारी बँकेमध्ये पेन्शन येते त्या पेन्शनधारकांसाठी 5 नवीन नियमावली आता सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आली आहे, जी 1 ऑक्टोबर 2025 पासून सर्व पेन्शनधारकांना लागू होत आहे। बँकेतील वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर कोणत्याही सरकारी बँकेत जर त्या ठिकाणी पेन्शन घेत असाल तर येणाऱ्या 1 ऑक्टोबर 2025 पासून त्या ठिकाणी कोणकोणते कडक नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत आणि 1 ऑक्टोबर 2025 च्या आतमध्ये कोणती 3 कामे तुम्हाला सरकारने तातडीने करायला सांगितले आहेत या ठिकाणी आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। जे पेन्शनधारक ही 3 कामे करणार नाहीत त्यांची पेन्शन येण्यामध्ये तुम्हाला पुढील महिन्याच्या 1 ऑक्टोबर पासून अडचण निर्माण होणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये बँकेतील पेन्शनधारकांच्या पेन्शन उडाल्याची घटना सारखंच समोर आल्याने सरकारच्या हे निदर्शनास आल्यामुळे सरकारने पेन्शनधारकांसाठी आता सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेतलेला आहे। कारण महिन्याला सरकारी पेन्शन पेन्शनधारकांच्या बँकेमध्ये जमा होत असते आणि यावर फ्रॉड करणाऱ्या, चोरी करणाऱ्या लोकांची नजर त्या ठिकाणी असते असं सरकारचं या ठिकाणी म्हणणं आता आहे। आता बघा पेन्शनधारक मित्रांनो, महिन्याला प्रत्येक पेन्शनधारकांची पेन्शन स्टेट बँकेत, पोस्टात, महाराष्ट्र बँकेत कोणत्याही सरकारी बँकेमध्ये त्या ठिकाणी जमा होत असते। त्यांच्या बँकेत पैसे कायम पडून असतात हे चोरांना त्या ठिकाणी माहिती असतं। त्यामुळे गेल्या 3 महिन्यामध्ये आता त्या ठिकाणी पैसे उडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। अनेक पेन्शनधारकांच्या खात्यामधून पैसे गायब झाल्याच्या घटना त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून उघडकीस आल्याने सर्व पेन्शनधारकांना तातडीच्या सूचना या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून समोर आल्या आहेत। 1 ऑक्टोबर लागायच्या आतमध्ये तुम्हाला ही महत्त्वाची 3 कामे तातडीने आत्ताच्या आत्ता तुम्हाला करून घ्यायची आहेत, अन्यथा तुम्हाला इथून पुढे तुमच्या बँकेत त्या ठिकाणी पैसे येण्यासाठी म्हणजेच तुमची पेन्शन सरकारला सोडण्यासाठी अडचण निर्माण या ठिकाणी होणार आहे। तर यामधील पहिला नियम काय सांगितलाय बघा। जर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या पेन्शनधारकांनी बँकेत पेन्शन घेतल्या आणि पॅन कार्ड त्या ठिकाणी जोडले बघा, बँकेत पेन्शन घेत असाल आणि त्या बँकेमध्ये तुम्ही पॅन कार्ड दिला असेल आणि आधार कार्ड दिला असेल तर यावर सरकारच्या माध्यमातून नवीन कडक नियमावली आता लागू करण्यात आली आहे। कारण पॅन कार्ड आणि आधार कार्ड हेच वापरून आता बँकेतील पेन्शन उडाल्याची घटना समोर आल्याने 1 ऑक्टोबरच्या आधीच तुम्हाला ही महत्त्वाची कामे करायला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। तर बघा या ठिकाणी आधार कार्ड आणि पॅन कार्ड या दोन्हीपैकी कोणतं एक झेरॉक्स तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जर दिला असेल तर पेन्शनधारकांनी आता तुम्हाला महत्त्वाची 3 कामे करायला सांगितलेत। आता बघा सर्व पेन्शनधारकांनी इथे लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये 3 नियम त्या ठिकाणी बघा, 3 कामं तुम्हाला करायचे आहेत।
5 नियमानुसार 3 कामं अर्जंट तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता करायला सांगितले आहेत। या 5 नियमानुसार तुम्हाला वेगवेगळी कामे आता तुम्हाला 1 ऑक्टोबर लागायच्या आतमध्येच तुम्हाला करून घ्यायचे आहेत, अन्यथा तुम्हाला परत पेन्शन सोडण्यासाठी सरकारला अडचण निर्माण होणार आहे। त्यामुळे जर आधार कार्ड तुम्ही आणि पॅन कार्ड बँकेत जर झेरॉक्स दिला असेल आणि तुम्ही तुमचं त्या ठिकाणी आधार कार्डचा नंबर बँकेला जोडला असेल, तसेच पॅन कार्डचा नंबर बँकेला जोडला असेल, तर हा पहिला नियम खास तुमच्यासाठी लागू होतोय। त्यानंतर दुसरा आणि तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तो नियम तुम्ही नाही पाळला तर तुम्हाला 1 ऑक्टोबर पासून तुमच्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, कारण सरकारला पेन्शन सोडण्यामध्ये अडचण निर्माण होत्या। तसेच यातला 4था आणि 5वा नियम इतका कडक आहे की जर तुम्ही पाळला नाही तर तुमचं त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड पॅन कार्ड रद्द करण्यात येणार आहे। आधार कार्ड पॅन कार्ड जर रद्द केले तर सरकार पेन्शन त्या ठिकाणी बँकेमध्ये सोडण्यासाठी सरकारला अडचण निर्माण या ठिकाणी होऊ शकते। आता बघा पेन्शनधारक मित्रांनो, त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे, कारण प्रत्येक पेन्शनधारक आपलं पॅन कार्डचा नंबर आधार कार्डचा नंबर बँकेला जोडत असतो आणि त्या ठिकाणी बँकेतच आता पॅन कार्ड आधार कार्डचा नंबर त्या ठिकाणी एवढ्यावरूनच त्या ठिकाणी चोरीच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून खबरदारी म्हणून तुमच्या चांगल्यासाठीच हे निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आले आहेत। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, आधार कार्ड काढून ज्या नागरिकांचं म्हणजेच पेन्शनधारकांनी आधार कार्ड काढून 10 वर्ष जर पूर्ण झाले असेल, म्हणजेच 2025 वर्षात सुरू आहे, बरोबर त्याच्या पाठीमागे 10 वर्ष आधी म्हणजे 2015च्या आधी जर तुम्ही आधार कार्ड काढला असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या, कारण यावरती आता मिस्टेक होऊ लागल्या, कारण हेच आधार कार्डचा नंबर वापरून त्या ठिकाणी चोर त्या ठिकाणी बँकेमध्ये प्रवेश करू लागले आहेत असं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे की काय काम करायचं आहे। 2025 मध्ये मागे जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये आता बँकेतील पेन्शन उडाल्याच्या घटना समोर या ठिकाणी आलेत। त्यामुळे सावधानीचा मेसेज तुमच्यासाठी सरकारने दिला आहे। आता तुम्ही ऐकायचं आहे बघा, या ठिकाणी 70 वयाचे पेन्शनधारक एक होते। तुम्हाला नेमकं काय झालं ही घटना सुद्धा समजावून सांगतो। एक 70 वयाचे पेन्शनधारक होते, पेन्शन त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी पेन्शनधारक हे त्या ठिकाणी पेन्शन काढण्यासाठी गेले होते आणि त्या नातेवाईकांच्या लग्नामध्ये काही ओळखीचे लोक होती तर काही अनोळखी लोक होती आणि ते एक जण प्रत्येक त्या ठिकाणी आता हातामध्ये हात देत होते, म्हणजे लग्नामध्ये अनोळखी व्यक्ती काय ओळखीच्या होत्या त्यामुळे एकमेकांच्या हातामध्ये हात देत होत्या। परंतु या पेन्शनधारकांना एक चोर त्या ठिकाणी ओळखत होता, त्याच्या बँकेमध्ये पेन्शनधारकाच्या बँकेमध्ये पेन्शनी जमा होते असं त्या चोराला माहिती होतं। त्यांनी त्यामुळे आधी त्याच्या हाताला एक चिकट पदार्थ त्या ठिकाणी चिकट टेप सारखा एक पदार्थ त्यांनी तसा लावून आला होता आणि ज्यावेळी या पेन्शनधारक त्याच्या हातामध्ये हात दिला त्यावेळी आता या पेन्शनधारकांच्या हाताचा जो अंगठा आहे तर त्याचे थंब म्हणजेच त्याचे आता अंगठ्याचे जे काय थंब आहे तर ते त्यांनी चोरले। म्हणजे अंगठ्याचा जे असतं आधार कार्डला ज्यावेळी आपण काढतो त्यावेळी आपण ते आता अंगठ्याची बोटं वगैरे त्या ठिकाणी फिंगर दिलेला असतो, तर हे दिल्यामुळे आता या चोरीच्या घटना समोर आल्या आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून खबरदारी म्हणून कोणत्याही पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन बँकेतून आता काढण्यासाठी नवीन नियमावली आता या ठिकाणी जाहीर केली आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता गेल्या जून जुलै ऑगस्ट 3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त पेन्शनधारकांच्या बँकेतील पेन्शन उडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। ज्यावेळी आता ही चौकशी झाली, पोलिसांनी चौकशी केली, त्यावेळी असं लक्षात आलं की पेन्शनधारकांनी त्यांचं आधार कार्ड बँकेमध्ये जोडलंय, पॅन कार्ड त्यांच्या बँकेमध्ये जोडलं आहे आणि या पॅन कार्ड आधार कार्डच्या माध्यमातूनच चोरीच्या घटना समोर आल्याचं त्यांनी आता स्पष्ट केलं आहे। आता बघा 1 ऑक्टोबर 2025च्या आतमध्ये तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत ते तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो। सर्वांनी आता कान देऊन ऐकायचं आहे। इथे बघा आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्ड आधार कार्डवरती तुम्हाला महत्त्वाची कामे या ठिकाणी करायला सांगितलेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची पेन्शन जी आहे तर ती किती तारखेला आली, किती तारखेला तुम्ही त्यामधनं पैसे काढला हे तुम्ही तुमच्या पासबुकवरती त्या ठिकाणी पंच करून आणायचं आहे। म्हणजेच काय करायचं आहे त्यावरती तुम्ही जे काय असेल तर ते लिहून आणायचं आहे। काही पेन्शनदार काय करतात, पेन्शन काढली का नाही किंवा नाही काढली तर त्या पासबुकवरती त्यांनी शिक्का मारत नाहीत किंवा काय करत नाहीत। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काळजी काय काय घ्यायला सांगितल्या, जर तुम्ही आधार कार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झालं असेल,
पॅन कार्ड काढून तुम्हाला बरेच वर्ष झालं असेल तर ते पटकन तुम्हाला अपडेट करायला सांगितलंय। बघा सर्वांनी 3 कामं तुम्हाला करायला सांगितलेत। पहिलं काम तुमच्या लक्षात आलं का? बघा, पॅन कार्ड आधार कार्ड पट तुम्ही अपडेट करून घ्या, कारण तुम्ही अजून पण पॅन कार्ड आधार कार्ड अपडेट केलेलं नाही। कारण पॅन कार्डवर त्या ठिकाणी अनेक जणांची नावं वेगळे आहेत, पॅन कार्डवर त्या ठिकाणी अनेक जणांचं जन्मतारखा वेगळे आहेत, आधार कार्डवरती जन्मतारखा वेगळे आहेत, बँकेत तुम्ही दिलाय ते वेगळं आहे। आणि त्यामुळे सरकारला त्या ठिकाणी एखादा जर चोर बँकेमध्ये जर प्रवेश केला आणि आधार कार्डवरती नाव वेगळं, त्या ठिकाणी तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती नाव वेगळं आणि तुमच्या पासबुकवरचं नाव वेगळं, अशा मिस्टेक त्या ठिकाणी पेन्शनधारकांच्या आता त्या ठिकाणी सरकारला समजून आले आहेत। त्यामुळे सरकारने अर्जंट तुम्हाला आधार कार्ड एक अपडेट करायला सांगितले आणि पॅन कार्ड अपडेट करायला सांगितले। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरं काम तुम्हाला अर्जंट सांगितले, ते तुम्ही अर्जंटमध्ये करायचं आहे असं सांगितले। ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेत जे तुमचं पासबुक आहे त्यावरती नाव कसं लिहिलंय बघा, कारण अनेक पेन्शनधारकांची नावं त्या ठिकाणी वेगळे आहेत, आधार कार्ड ती वेगळे आहेत। त्यामुळे आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट असल्याने त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड हे तुम्हाला चेक करायला सांगितले। आता तिसरं अत्यंत महत्त्वाचं काम आहे, लास्टचं काम आहे, ते आता एवढं बघा। आता बघा पेन्शनधारक मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तिसरं जे काम आहे त्यामध्ये तुम्हाला सूचना सांगितल्या आहेत। जर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड अशी बँकेमध्ये दिलेली महत्त्वाची कागदपत्रे जर तुम्ही एखाद्या झेरॉक्सच्या दुकानात किंवा अनोळख्या ठिकाणी जर तुम्ही झेरॉक्स काढत असाल तर तिथे तुम्हाला काळजी घ्यायला सांगितल्या, कारण तिथेच त्या ठिकाणी पॅन कार्ड आधार कार्ड याचं नंबर त्या ठिकाणी गायब होत असतो। त्यामुळे आपल्या ओळखीच्या ठिकाणी झेरॉक्स काढा, कारण पॅन कार्ड आधार कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्र आहेत आणि हेच कागदपत्र तुमच्या बँकेला जोडलेलं असतं आणि याबद्दलच महत्त्वाची अपडेट ही या ठिकाणी आता सांगण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची कामं लक्षात ठेवा, तुम्ही पॅन कार्ड अपडेट करून घ्या, आधार कार्ड अपडेट करून घ्या, कारण 10 वर्ष जुनी झालेली आधार कार्ड पॅन कार्ड तुम्हाला अपडेट करायच्या सूचना त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।